नमस्कार. भीम आम्ही सारे खवय्ये महाराष्ट्राची रुचिराच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. कसं आहे आता नागपूर म्हटलं की माझा एक मित्र मला आठवतो बरं का. तो कुठेही जात असेल म्हणजे बाहेर कुठेही गेला तरी जाताना तो नागपुरी ठेचा घेऊन जातो आणि जिथे जिथे जातो तिथे तिथे त्या त्या पदार्थांमध्ये तो घालतो. म्हणजे फक्त माझ्या आठवणीप्रमाणे श्रीखंडात त्याने घातलेले नाहीये. मी तेच आता बघायचं बाकी राहिले. पण म्हणजे काय तो भागच असा की तिथे जास्त तिखट खाल्लं जातं. हां, पण आज आपल्या या नागपूरच्या मैत्रिणी काय बनवत आहेत ते आपण आता प्रत्यक्ष बघूया ना. किती वायफळ बोलत बसू हो की नाही. सुप्रिया रेडी, पराग तर रेडी आहेतच. बघूया. हे मात्र अगदी बरं झालं प्रशांत की तुलाच कळलं की तू खूप जास्त बोलतोयस. पण मात्र तू एक गोष्ट खूप मुद्द्याची सांगितलीस, ती म्हणजे जसं नागपूरने आपल्या ठेच्यामध्ये जसं अख्ख्या जगभरात ठसा उमटवलाय तसंच ठसा आपल्या भारतभर सगळ्या प्रांतातल्या लोकांनी कुठल्या ना कुठल्या पदार्थात उमटवलेलाच आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे की आता प्रत्येक शहर जे आहे ना ते कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी फेमस असतं. कोल्हापूर तांबडा पांढरा, पुणे मिसळ, नागपूर ठेचा, सावजी, अरे क्या बात है, मांडेन बिंडे, अरे काय प्रकार आहेत. आणि हे सगळे पदार्थ असे आहेत की नुसते आपल्यापुरते ठेवायचे नसतात, ते करून लोकांना खाऊ घालायचे असतात. पुण्य मिळतो आणि तशीच तुम्हाला संधी मिळणार आहे माहिती. कशी ते सुप्रियाताई सांगतील तुम्हाला. त्याच्यासाठी आधी तुम्ही प्रत्येकाने इकडे या आणि ह्याच्यातली एक चिठ्ठी उघडा बरं. आपापल्या चिठ्ठ्या उघडून बघा. ज्यांना निळी चिठ्ठी आली आहे त्यांनी आपली सिग्नेचर व्हेजिटेरियन डिश बनवायची. आणि ज्यांना लाल चिठ्ठी आली आहे त्यांनी ऑफकोर्स सिग्नेचर नॉनव्हेज डिश बनवायची. अशी रेसिपी करा जी रेसिपी तुमच्यापेक्षा अजून कोणी चांगली करूच शकत नाही. आणि या 5 रेसिपीज पैकी सर्वश्रेष्ठ रेसिपी आजची विनर असणार आहे. आणि आपला सबसे तेज मीटर तुमचे सबसे तेज पॉइंट्स कॅल्क्युलेट करतच असणार आहे. रेसिपी झाली, घंटा वाजवायची आणि पॉइंट्स कमवायचे. रेडी. मग आता तुमच्या सिग्नेचर रेसिपीसाठी तुम्हाला मार्केटिंग वगैरे करायला लागेल ना, हो ना. त्याच्यासाठी आमचं सुपर मार्केट तुमची वाट पाहत आहे. तर पटकन जा आणि तुम्हाला लागणारं सगळं सामान झटकन घेऊन या आणि मग इथे फॅन्टॅस्टिक रेसिपी बनवा. गो 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 गो. चला छान शॉपिंग तर मस्तपैकी झालेलं दिसतंय. मनसोक्त. स्पेशल रेसिपीसाठी 20 मिनिटं नाही होणार. 20 मिनिटं 1 तास चालेल. क्या बात आहे. सगळ्यात खुश. तुमच्या रेसिपीसाठी लागणारी भांडी कुंडी आत्ता टेबलवर काढून ठेवा. काढा. मनसोक्त शॉपिंग सारखी आणि मनसोक्त भांडी काढलेली आहेत. त्यांना कल्पना नाही एक वादळ त्यांच्याकडे येत आहे. या आलंच. हॅलो, काय बनवणार आहात सिग्नेचर डिश मध्ये? मी तंदुरी कॉर्दॉन ब्ल्यू विथ सिलंट्रो ऑइल अँड डिप. काहीच कळलं नाहीये पण वा. आणि एक सूप बनवते, लॅटिन कोकणी सूप विथ स्पायसी क्रॅब. कॉर्दॉन ब्लू बनवण्यासाठी पॅन तर लागेल तुम्हाला. सॉस बनवण्यासाठी तुम्हाला हे तर लागेल. ओके. आणि बेक करायला तुम्हाला हे लागेल. मग हे पातेलं कशासाठी? मला अंडे उकळायचे. अंडी उकडायची आहेत? अंडी कशाला उकडताय? नाही का कुकर सोडे घेतलाच आहे तिथे आम्ही. ओके ओके. आणि हे 2 बाउल कशासाठी आहेत? कॉर्दॉन ब्ल्यूला मी हे करणार आहे, डिप करणार आणि मग डिप करणार आहात. क्या चालेल ना. नक्की. पण आता कंट्रोल करा. ठीक आहे. ऑल द बेस्ट. काय करायचंय, हे भांड तुम्हाला परत वापरायचं असेल ना तर ते तिकडे सुंदरपैकी विम ठेवलेलं आहे. मस्तपैकी ते घासून घ्यायचं आणि ते परत वापरायचं. नक्की नक्की नक्कीच. ऑल द बेस्ट. थँक्यू. काय काय करणार आहात? मी व्हेज अंडा करी आणि क्रिस्पी राईस. व्हेज अंडा करी. बरं हे ग्रेटर कशासाठी आहे? पनीर बटाटे वगैरे किसायला.
थँक्यू. आता खूप झालं. बस ना. हो, हो. ओके चला. काय करताय? सूप करते हम्म. आणि पनीर गट्टे करते आणि पनीर आणि ड्रायफ्रुट्सचे लाडू करते. आपल्याकडे म्हणजे 1 तास लाडू. आहे, 2 तास नाही आहेत. त्या बेतानी रेसिपी डिझाईन करा. मी एक बाउल घेऊन जातो. तू काय करणार आहेस बाळा? मी ग्रीन सूप करते आणि दाल बाटी विथ मसाला बाटी आणि स्वीट सँडविच ब्रेड. 2 पातेली कशासाठी? एक में हो जाएगा. हां हाँ ओके ठीक आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. काय काय करणार आहात? मराठा सावजी मटन. क्या बात आहे, क्या बात आहे. नाही यांचं काही उचलायला नको. हा? असं कसं चालेल? नको. तुम्ही नाही उचललं तर मी उचलीन, कारण मी कुठं मटण खाते. मी उचलायला पाहिजे सगळी भांडी. बरं आता काय काय कसं कसं करणार आहात तुम्ही? मराठा सावजी मटन, त्याच्यानंतर डीप फिश फ्राय. मग 2 पॅन कशासाठी? एक आता मसाले वगैरे भाजायला आणि हा त्याच्या शालो फ्राय फ्राय करायला. ठीक आहे. करायसाठी. मग एक छोटा देऊन टाका. मोठ्यामध्ये मसाला भाजा ओके. आणि मग तो धुवून घ्या. छान तिथं विम आहे चालेल. मस्तपैकी. पातेला कशासाठी? ते धुवायसाठी सगळं. मग याच्यात ना हे करून डायरेक्ट धुवा. ओके. नाही का? हे घेऊन जातो. ओके ठीक आहे. ओके. Yes. चला तर आता यांची वेळ चालू करूयात आणि लेट्स गेट देम कुकिंग. रेडी रेडी? येस. स्टडी लेट्स गो. दहा मिनिटं होऊन गेलेली आहेत आणि मला एक चांगली गोष्ट वाटते, म्हणजे देवयानी खूप भरभर सगळं करते. आज शेफनी खूप पंचायत करून ठेवलेली आहे का? थोडीशी केली आहे ना. पण त्यांना दाखवून द्या त्यांना. आता त्यांचं एवढं त्यांचा हातखंड असली रेसिपी त्यांना करायला सांगतोय मी. 1-2 जर नियम त्याच्यात ऍड केले तर काय बिघडतं एवढं? काहीच नाही, पण तुम्हालाही आनंद होईल ना तरी दाखवून दिले तुम्हाला तर. मग खायचं आपल्यालाच आहे ना. पाक कुठल्या स्टेज पर्यंत तुम्ही पाक करणार आहात तो? तेव्हा गोळीबंद पाक जेव्हा होईल. हा गोळीबंद पाक. काय चाललंय कनिका? मी मसाला करते कसला या? बाटीचा. बाटीचा मसाला. पण तुला कसा काय पदार्थ आहे तो? मी मारवाडी असते. मारवाडी आहेस तू. पाहिलं फ्रीडम मिळालं की हातखंड रेसिपी करा म्हणल्यानंतर लगेच ती दाल बाटीची चॉईस केली. हा बरं आता एवढ्या आता एक्सपिरियन्स हाऊसवाईफ आहेत त्यांच्याशी तू कम्पीट करतेस. अँड आय एम जस्ट 20 years old. नाही ते नाही विचारलं मी असं म्हणतो की त्यांच्याबरोबर तू कम्पीट करतेस. हा कसं वाटतंय? विल यू स्टँड दिस कॉम्पिटिशन? आई एम जस्ट लुकिंग. मैं सिर्फ अपने डिश को देख रही हूँ. क्या बात आहे. सावजी मस्त, हा? मराठा मसाला. असा एकदम असा झणझणीत रस्सा करा ना. काय मी टर्किश टॉवेलच आणून ठेवणार आहे घाम पुसायला. ऑल द बेस्ट. कॉर्डन ब्लू. क्या बात आहे. कॉर्डन ब्लू म्हणजे काय? कॉर्डन ब्लू हा एक अतिशय जगप्रसिद्ध फ्रेंच चिकनचा एक पदार्थ आहे. हा फ्रेंच पदार्थ असेल तरी त्याला मी तंदूर मसाल्यासोबत करतेय, फ्युजन करतेय. हो नागपूर सारखा चटकपटक. हो. पण हे सगळं एका तासात, त्यापैकी जवळजवळ 20 मिनिटं झालेली आहेत. पंचेचाळीस मिनिटं झालेली आहेत. 15 मिनिटं फक्त उरलेली आहेत. 15वे मिनिटं संपायच्या आधी तुमचे पदार्थ तुमच्या प्लेटमध्ये पाहिजेत. टेबल साफ पाहिजे आणि घंटा वाजलेली पाहिजे. बरीच भागदौड चालली आहे तुझी. हा हो कन्फ्यूज झाला. कोण? मी. अच्छा मेनू कन्फ्यूज नाहीये ना?
ओके, एक टिप देतो. एकच पदार्थावर कॉन्सन्ट्रेट कर, पण तो पदार्थ स्पॉट ऑन असला पाहिजे. स्पॉट ऑन. ओके ओके. या. तुमचा हुक मी एकटा आहे. ओके, स्पर्धेत बाहेर नाही जायचं तुम्हाला. नाही ना. कम ऑन, 15 मिनिट्स. कुठपर्यंत झालंय? बऱ्यापैकी होत आलेलं आहे. बऱ्यापैकी होत आलंय. हो हो. काहीच मिनिटं शिल्लक आहे ना. हा, फक्त भाकरी होणार ना. व्हायची. हो, फक्त भाकरी करायची अजून. चला चला लवकर करा. इथं काय आहे? सावजी बटर. येलो एप्रन घ्यायचंच ठरवलंय का तुम्ही आज? बिलकुल. बिलकुल. देखते हैं अभी मिलता है की नहीं. बघू बघू. ओके. एका टेबलवर प्लेटिंग ऑलमोस्ट झालेलं आहे आणि बाकीच्या टेबलवर अजून व्हॉट्स गोइंग ऑन. 10 मिनिट्स लेफ्ट. हा. सुरमई फ्राय जेव्हा करायचं असतं तेव्हा आय वुड सजेस्ट की सुरमई फ्रेश आणलेली असताना तिला फ्रीझरमध्ये थोडा वेळ ठेवायचं. थोडीशी कडक झाली की मग धार धार चाकूनी इव्हन आकाराचे त्याचे काप कापून घ्यायचे. वेळही वाचतो आणि परफेक्शन सुद्धा येतं. आणि हीच आहे आजची सबसे तेज टिप. मला गार्निशिंग चांगलं पाहिजे, मला स्वच्छता पाहिजे, मला पदार्थाची चव चांगली पाहिजे. लास्ट 1.5 मिनिट. लास्ट 1.5 मिनिट. प्रिसाइसली 90 सेकंद उरली. फक्त 90 सेकंद. पंधरा सेकंद उरली आहेत. 15 सेकंद. 15 seconds ओनली. त्याची पोळी ठेवू नका. 5 4 3 2 1. Stop cooking. Stop. Stop. वाव. सबसे तेज पॉइंट्स. लास्ट पॉइंट मिळाला. 1 सेकंद. हॅपी रिअलायझेशन. काही बोलायच्या आधी सबसे तेज मीटर मध्ये सबसे तेज पॉइंट्स कोणाला मिळालेत ते बघूयात. देवयानी. चला आता टेस्ट करायचा पदार्थ. कोणापासून सुरुवात करायची? तुम्ही सांगा. लीना ताई या. लीना, काय होती ही डिश? चीजी गट्टे. हे पनीर बेसन स्वीट. रस्सा खूप छान झालाय. गट्टे थोडेसे डोई लागतात. चीजी म्हणालात पण त्यातला चीजची चव येत नाहीये. रवा आणि बेसन छान रोस्ट झालेलं आहे त्यामुळे तो असा एक क्रंच खाताना परफेक्ट लागतोय. स्वीटनेस परफेक्ट आहे. ड्रायफ्रुट्स वगैरे, स्टफिंग वगैरे क्लास. स्पॉट ऑन डेझर्ट. थँक्यू. फॅन्टास्टिक. कनिका, ट्रेडिशनल दाल बाटी. आणि हे काय म्हणालीस? स्वीट सँडविच ब्रेड. दॅट इज आउटस्टँडिंग टेस्ट. स्टफिंग अतिशय एक्सलंट आहे. दाल परफेक्ट झालेली आहे. खूप सुंदर झाले. ठीक आहे. शाही तुकडा सारखा आहे. त्याच्यावरचे ड्रायफ्रुट्स जे आहेत ते खूप जास्त फ्राय झाले त्यामुळे तो एक ऑफ फ्लेवर येतोय. बट कीप इट असाइड. दिस इज ब्रिलियंट. प्लीज गो बॅक टू स्टेशन. आणि जिची अतिशय आतुरतेने शेफ पराग वाट पाहत आहेत कारण घेऊन येत आहेत सावजी मटण.
अनिता, शेफची अतिशय आवडती डिश बनवून खरं तर तुला प्रॉब्लेम पण होऊ शकतो, कारण त्या डिश मध्ये जरा काही कमी जास्त झालं फिलिंग्स हर्ट होतील. काही हरकत नाही. ऑल द बेस्ट. यू आर कॉन्फिडेंट ना शेफ? थोडं अजून कुक व्हायला पाहिजे होतं. मसाल्याचं प्रपोर्शन बरोबर आहे, रोस्टिंग मध्ये थोडंसं कुठेतरी चुकलात तुम्ही, पण खूप जास्त कडू लागते. कशामुळे नाही व्यवस्थित होता. माहित नाही. कलेजीचे ते पिसेसला हे केलेलं आहे मसाला फ्राय. हा मसाला आणि हा मसाला दोन्ही वेगळे मसाले आहेत. कारण हे कडवट लागत नाहीये आणि हे कडवट लागत. नाही ताई, ब्रिलियंट एफर्ट्स. मसाला वगैरे खूप छान झालेला आहे. जसं म्हटलं थोडासा कडवट आहे, पण सगळ्यात मेन ती म्हणजे मटण शिजलेलं नाही. एनिवे थँक्यू. प्लीज टेक युअर रेसिपीज बॅक. अपर्णा, सो काय है? तंदूर कॉर्डन ब्लू तंदूर कॉर्डन ब्लू, यस. विथ सिलेंट्रो ऑइल. पंजाबी आणि हे असं मिक्सचर केलेलं आहे. म्हणजे तंदूर मसाला आता फ्रेंच लँग्वेज मध्ये जेवायच्या आधी बोनापेती म्हणतात. मग चक दे फट्टे बोनापेती. आहे की नाही? त्याच्यात चिली फ्लेक्स घालायची गरज नव्हती, व्हेरी ऑनेस्ट विथ यू. कारण याचे फ्लेवर्स जे आहेत तर ते ऑलरेडी खूप डेलिकेट आहेत. तुम्ही त्याला स्पाइसअप उगीच केलंय. हे काय? लॅटिन चिल सूप विथ स्पायसी क्रॅब मीट. हो, मला ते डेझर्ट सारखं काहीतरी वाटलं, त्या डेझर्टच्या छोट्याशा. 5 स्टार रेसिपी. थँक्यू. प्लीज टेक युअर रेसिपीज बॅक. आणि आता देवयानी. काय पदार्थ आहे हा? तो व्हेज अंडा करी आहे, जो माझ्या नवऱ्याला खूप आवडतो. आणि हा चंकी रिसो आहे, जे माझ्या मुलीला खूप आवडतं. हो वाव, हे ऍक्च्युली अंड दिसतंय. त्याच्यात सोया चंक्स घातलेले आहे. पोरं मोस्टली खात नाही. अच्छा. नुसताच खायचा तो? हो. त्याच ग्रेव्ही बरोबर? नाही नाही, तसंच खायचा. तो इटालियन टेस्ट दिलाय थोडासा त्याला. नवीन नवीन नावं या राऊंड मध्ये आमच्या समोर येत आहेत. चंकी रिसो म्हणल्यानंतर मला वाटलं की चंकी पांडेची आवडती डिश वगैरे की काय. नाही, रिसोटो म्हटलं की ते वाईन्स मध्ये जाते ना ती. आणि रिसो म्हटलं की ओनली राईस. नाही, तो पुणेरी फालतू जोक होता, काळजी नाही करू. बरं झालं तुमचं तुम्हालाच कळलं ते. म्हणजे मला काही बोलायची वेळ नाही आली. लुक्स वाईज परफेक्ट झालं. अंड अतिशय सुंदर झालं. रिसो इज एक्सलंट. जी गोष्ट ज्या सगळ्याला स्पाइसअप करणारे आणि फ्लेवर्स ॲड करणारे ते म्हणजे याच्यातली ग्रेव्ही. ती मला नाही आवडली. टेक युअर रेसिपी बॅक प्लीज. ओहो, आमच्यासाठी पण एवढं डिफिकल्ट करून टाकला ना हा डिसिजन तुम्ही लोकांनी. हा शेफ, बरोबर ना? ट्रू. कोणाकडे राहणार येलो एप्रिल? खूप वेगवेगळ्या निकषांवरती विचार करून आमच्या शेफनी आणि मी हा निर्णय घेतलेला आहे की आजचा येलो एप्रिल जाणार आहे परत अपर्णाकडे. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. पण आता आपल्याला डिक्लेअर करायचंय की आपल्याला आज कोणाला निरोप द्यायचा आहे. टफ खूप होतं तुमच्यासाठी, आमच्यासाठी आणि मटणासाठी सुद्धा. अनिता ताई, माफ करा पण मटण कच्चं होतं. ग्रेव्ही थोडीशी कडवट झालेली होती. मीठ थोडं जास्त आलेलं होतं. मसाले परफेक्ट होते. पण ओव्हरऑल कंपॅरिझन केल्यानंतर आम्हाला तुम्हाला आज निरोप द्यायला लागतोय. प्लीज या इकडे. खूप वाईट वाटतं. होतं ना असं कधी कधी. पण आपल्या स्पर्धेच्या निकषानुसार मात्र आज तुला इथनं निरोप घ्यायला लागतंय.
पुढच्या राऊंडसाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि आता एक काम करा, एकमेकांच्या रेसिपीज खाऊन बघा. हे आहेत तुमचे आतापर्यंतचे सबसे तेज मीटरमध्ये कॅल्क्युलेट झालेले सबसे तेज पॉइंट्स. हा, तर आज हे सगळं असं झालेलं आहे. कसं आहे, शाळेत वक्तृत्व स्पर्धा असते, बरोबर. मुलगा घरी येऊन आईला सांगतो की आई ही अशी अशी कॉम्पिटिशन आहे. मग आई त्याच्याकडून त्या कॉम्पिटिशनसाठी छान अशी तयारी करून घेते, पाठांतर व्यवस्थित करून घेते. मग मुलगा दुसऱ्या दिवशी शाळेत जातो, स्टेजवर उभा राहतो, पण घरात आई टेन्शनमध्ये असते. पण मुलगा संध्याकाळी येऊन आपलं प्रशस्तीपत्र दाखवतो, म्हणजे सर्टिफिकेट दाखवतो. आई खुश. आई जेवढी खुश होते त्याच्यापेक्षा अनेक पटींनी जास्त मी खुश आहे, कारण मला आज वेगवेगळे पदार्थ खायला मिळत आहेत. आजच नाही, या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक पदार्थ मला खायला मिळत आहेत, आणि चांगले चांगले पदार्थ खायला मिळत आहेत. अर्थात हे पदार्थ ह्याच्यापेक्षाही जास्त चांगले होऊ शकतात जर तुम्ही या माझ्या मैत्रिणींना मदत केली तर. आणि त्यासाठी तुम्हाला टिप्स पाठवायला लागतील. तुम्हाला जर रुचिराची सखी व्हायचं असेल तर तुमची टीप आम्हाला कळवा, आणि त्याकरता टाईप करा ZMASK स्पेस तुमची टीप स्पेस तुमचं नाव स्पेस तुमचं शहर आणि पाठवा 57575 या क्रमांकावर आणि मिळवा भीम कडून गिफ्ट हॅम्पर. चला, निघायची वेळ झालेली आहे. उद्या भेटायचंच आहे याच वेळी. तोपर्यंत मस्त खा आणि जागे राहा.